पण ताई तुम्ही राष्ट्रवादी म्हणून एक काळ होता की जेव्हा नॅरेटिव्हसाठी म्हणून सोशल मीडिया स्ट्रक्चर असतं. आजकाल सोशल मीडियाला जसं खूप चर्चेचा विषय असतो की राजकारण्यांना सोशल मीडिया चांगला असला पाहिजे. राष्ट्रवादीचं भरभक्कम असं एक पाठबळ होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज जर बघितलं तर त्याही स्वरूपाचा जो प्रचार तुमच्या पक्षाचा दिसला पाहिजे तो दिसत नाही. मग पक्ष फुटला त्यात तुमचा तो जो एक सगळा हातभार होता किंवा तो जो एक खंदा पिलर होता तोही निघून गेला. मी पुन्हा जाते की लेट्स बी डेटा ड्रिव्हन. तो जर गेला असता तर आम्हाला एवढं यश लोकसभेला मिळालंच असतं का? त्याच्यानंतर विधानसभेला ज्या गोष्टी झाल्या, लोकसभा आणि विधानसभेमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्या ज्या अनपेक्षित होत्या किंवा सत्तेत असलेला त्याचा उपयोग झाला. बिहारमध्ये कालच एक बातमी आली, आता वर्तमानपत्रात मी खरं माहिती काढते की 10,000 रुपये अकाउंटमध्ये टाकले आणि आता ती स्कीम नॅरो व्हायला लागली. असं कालच्या वर्तमानपत्रातली बातमी. आता मी आज तर खरं बिहारला फोन केला होता, पण लालूजींच्या फॅमिलीवर काहीतरी नवीन ते वकिलांबरोबर होते, त्याच्यामुळे मला आज बोलता आलं नाही. संध्याकाळी माझं मिसाशी होईल बोलणं. पण माझं म्हणणं आहे की अशा स्कीम्स किंवा आपल्याला आठवत असेल लाडकी बहीण योजना, सगळ्यात जास्त जाहिराती त्याच्यावर चालल्यात आता टीव्हीवर. म्हणजे लाडकी बहीण योजना हेच नॅरेटिव्ह ते नगरपालिकेलाही वापरत आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 25 लाख महिला ह्याच स्कीममधल्या कमी झाल्या ना.